माझी आई गेली, माझी माय गेली, माय पुण्यातून गेला गेली. हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, 7 ते 10 माणसं बेपत्ता. रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे हसनाळ हे गाव पूर्णतः पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसून येत असून जनजीवन मात्र पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नवराष्ट्र माझा न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावामध्ये आहोत. रात्रभर पडलेल्या पावसामुळे हसनाळ या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. आपल्यासोबत काही गावातील महिला आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया पाहणार. तर मला सांगा की तुमच्या लक्षात कधी आलं की आपल्या घरामध्ये पाणी आलं? रात्री पाणी एकला आलं साहेब. पाणी एकला आलं, पत्रे नेल्या ढोरं सोडल्या की लगे ओल्या घरी एक डाळीचं गट गेल्या की कमरेला पाणी आलं. त्या घरात सगळे कपडे एका कपड्यावर निघाल्या. एका देशपांड्याचा वाडा होता, त्या वाड्यावर गेल्या. त्याच्यामध्ये वसरीवर आलं की वरी गेल्या, त्याच्या वरी गेल्या की आणि तिथं आलं की जाऊन झाडावर बसल्या. मुखेड तालुक्यातील हसनाळ हे गाव बुडीत क्षेत्रात असून या गावातील काही लोक हे स्थलांतरित झाले असून काही जण विविध मागण्यांकरिता म्हणूनच गावातच राहिले आहेत. दिनांक 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने व लगत असलेले धरण हे 70% भरल्यामुळे धरणातील पाणी हसनाळ या गावात घुसले. ठीक आहे, तुम्ही सांगाल रात्री काय झालं? संध्याकाळी आम्ही झोपल्या, एकचा टाइम झाला. अचानक मध्ये असं एकदम पाणी आलं की एकदम अटॅक केलं आणि अटॅक असं पाणी केलं की एकदम आम्हाला असं कुणीकडे निघून देता नाही गेलं. आम्हाला कोंडी सुद्धा लावण्यात आलं की आम्ही चमचा सुद्धा घेतला नाही. जे सामान आहे, सनग सुनग काही अन्नदान खायचं जे आहे ते आम्ही समुद्रामध्ये ठेवलेलं आहे. आणि किडके साहेबांनी आम्हाला असंच हे गपलचबी केलं की 30% पाणी येईल, तुमच्या गावामध्ये पाणी येत नाही आमदा, म्हणून आम्हाला असं झोपीमध्ये धोरणा घातलेला आहे. जसं उल्लेख करतो आपण तिडके म्हणजे कोण आहेत? तिडके समजा आपल्या कॅम्पचा इंजिनियर आहे, ते मेन आहे. तुम्हाला शासनाकडून नोटीस वगैरे देण्यात आली असेल? नोटीस आम्हाला गावामध्ये आम्हाला पंचायत समितीला नोटीस लागली नाही. तो साधा आम्हाला ते मोबाईलवर नोटीस पाठवले, नोटीस दिलेच नाही आम्हाला. पाहता पाहता काही मिनिटात हसनाळ हे गाव जलमय झाले व गाव पूर्णतः पाण्यात बुडाले. आता आपला जीव जाईल हे समजल्यावर स्वतःचा जीव मुठीत धरून कमरे इतक्या पाण्यात गावातील नागरिकांनी एकमेकांचे हात धरून रात्री 2 वाजताच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहातून रस्ता काढत गावकरी बाहेर पडले. रात्री निर्माण झाली होती आणि तुम्ही गावाला पाण्याचा वेढा जरी असला तरी तुम्ही त्यातून मार्ग काढत कसं काय पाहिजे? तर एक झोपीमध्ये पाण्याचं कसं झालं, जास्त पाणी हे झालं सर. पाणी झाल्याच्या नंतर आता आम्ही एकदम झोपीत होत्या. झोपीत असल्यावर जर पाणी मी बाकीचे आमच्या दोघा चुलत्याला उठलो मी की बाबा पाणी असं आता लगेच जवळ आलं आपल्या घरासमोर आणि तुम्ही उठा, जागी व्हा म्हणलं. जागी व्हा म्हणल्याचं बाकी सगळ्या दोघा घरवाल्याला उठल्यानंतर माझ्या मागेच पाणी एवढं पाणी झालं. पाठीमागे आम्ही पुढे सांगत जाणार इतकं पाणी झाल्यानंतर माझ्या पत्नीला मुलगा होता घरी, वडिलाला तर सोबत आहे ते आता रस्त्याच्या खाली घर होतं. पुन्हा नंतर वरच्या घरी नाही ते म्हणजे व्हायला त्या वरच्या घरी घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथंही पाणी आता 5-10 मिनिटात आम्ही घरी पोहोचवल्या नाही तर त्या ठिकाणी पाणी घरामध्ये सुद्धा त्या भरून गेलं. मग भरल्याच्या नंतर मग आता काय करावं गडे. मग म्हणल्यावर थोडं 5 मिनिटं व्हायला म्हणल्या बाबा हाय ते काय गटून पुढे ते घ्या आता बाहेर निघून म्हणजे कोणा म्हणताना त्याला बाहेर काढलो. वडील मध्येच होते. वडील मध्ये झाल्याच्या नंतर ते झोपले होते बाजूवर झोपल्याच्या नंतर त्याने त्या ठिकाणी हिला बाहेर लोटून घेऊन मध्ये जाजो कोणा म्हणताना त्याच्या वडिलांना असं चापून बघायचं. तुम्हाला सहकार्य आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही. आम्हीच एकमेकाच्या हात धरून आम्ही एकमेकाला सहकार्य करत धरून बाहेर आता रस्त्यावर पडल्याच्या नंतर जीव आपला वाचून घ्यावा या भावनेने आम्ही पुढे निघाल्या. किती व्यक्ती आणखी अडकलेले आहेत काय होतं? त्याच्यामध्ये आता ऐकण्यामध्ये 5 लोक आहेत जे की आणखी घरातून किंवा पाण्यातून बाहेर आलेले नाही. लहान बालके वगैरे काय अडकले? लहान बालाचं काय ऐकण्यामध्ये आलेलं नाही. मात्र या पाण्याच्या पुरात पिराजी मैसाजी थोटवे, भीमाबाई हिरामण मादळे, चंद्रकला विठ्ठल शिंदे, ललिता गोविंद भोसले, गंगाबाई गंगाराम मादळे आदी जण अडकल्याची माहिती गावकऱ्यांनी नवराष्ट्र माझा न्यूजशी बोलताना दिली. जे लोकप्रतिनिधी आहेत तुमच्या गावाला भेट दिले? नाही, भेट पहिले दिले. ज्यावेळेस धरण चालू करायचं होते त्याला धरण कोंडवायचं होतं त्यावेळेस ते येऊ भेटून गेले. पुन्हा नंतर ज्यावेळेस पाणी कोंडल्याच्या नंतर आम्हाला भेटायला कोणी आमदार आला नाही, खासदार आला नाही, कोणी असंही बोललं जाते की तुम्हाला नोटीस देण्यात आले होते की तुम्हाला स्थलांतर करण्याकरता, तरी पण तुम्ही गेलो नाही.
हा, तर ते स्थलांतर करण्यासाठी त्याने काय केले, जे त्याचे जे दुर्बीणमध्ये पाण्याची लेवल कुठपर्यंत आहे त्याला 30% पाणी कोंडवायचं होतं. मग 30% आम्हाला खालची दलित वस्तीच्या लोकांना किंवा इतर ओपनची काही त्याच्यामध्ये घरं होते, अशा या लोकांना त्यांनी सांगितले की बाबा या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत घरं तुम्ही हलवा. मग घरं हलवा म्हणल्यानंतर बाकीचे लोक सगळे काही हलले. काय आता आमचं घर रस्त्याच्या वरी असल्यामुळं आणि आम्ही काय केलं बाबा, या जर खाली दाखवली की नाही आम्ही वरच्या स्टेपमध्ये आहोत. म्हणजे 3 टेप्स पाडले त्यांनी. 3ऱ्या टप्प्यापर्यंत ते गाव बुडू शकते, पाणी कोंडू शकते असं. ठीक आहे, प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे? आता प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा साहेब, आमची तर नुकसान भरपूर झाली. ते काही प्रशासन आम्हाला देऊ शकणार नाही आणि त्याने एखादी काही जरी दिलं, आमचे काही जीव गेलेले आमचे काही वापस येणार नाही. माझी आई गेली, माझी माय गेली. ठीक आहे, आईचं नाव काय तुमचं? माय गंगाबाई गंगाराम मादाळे. मला सांगा, शासनाने तुम्हाला नोटीस दिली होती की स्थलांतर होण्याकरिता? नाही साहेब, नोटीस त्याने दिले नाही आणि दिपावळीपर्यंत पाणी तुमच्या गावात येणारच नाही असं सांगितलं तिडके साहेब. तिडके हे कोण आहेत नेमकं? तिडके नेमकं इंजिनियर साहेब आहेत ते तळ्याचे. काय सांगितलं? त्याने पाणी येईनाच या वर्षी म्हणून सांगितले. किती जणांना वाचवण्यात यश? 4 माणसं, 2 लेडीज आणि 3 शेळ्या आणि 4 म्हशी आहेत. तुमचं जे ऑपरेशन आहे किती वेळ चालेल? ते 4 घंटे. हो, अजून आल्या रिटर्न आले. तर यामध्ये काही शव वगैरे काही सापडले होते? नाही, पाणी जास्त असल्यामुळे तिथं काही बिघायचं. हसनाळ या गावाची वास्तव एकंदरीत परिस्थिती पाहता खूप भयानक असून अनेकांना अश्रू अनावर होत असून त्यांना तात्काळ प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे दिसून येत आहे. नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.